नमस्कार मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी सहाय्यक भरती 2026 ही या वर्षीची कदाचित सर्वात छान भरती आपल्याकरता आज आलेली आहे. अतिशय छान पद आहे, अतिशय उत्तम या ठिकाणी तुम्हाला वेतन असेल आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या भरतीमध्ये तुम्हाला भरपूर चान्स असेल. तर चला बघूया भरती नेमकी कशी आहे, काय आहे. परंतु नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा लेटेस्ट अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल. तर चला मग सुरू करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पद आहे सहाय्यक नावाचं, असिस्टंट नावाचं पद आहे. एकूण 650 गुण, 650 पद आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला पात्रता पदवी तुमच्याकडे असेल 50% गुणांसह, तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही. SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवार असतील तर त्यांच्याकरता हा नियम जो 50% आहे थोडासा शिथिल करण्यात आला आहे. त्यांना केवळ पासिंग मार्क हवे आहेत पदवीमध्ये. स्थानिक भाषेचा नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही एक खूप सुवर्ण संधी असेल. जर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्ही या पदाकरता अर्ज करण्यास अतिशय योग्य उमेदवार ठरता. वयमर्यादा बघा, 20 वर्षे ते 28 वर्ष या दरम्यान जर तुमचं वयोगट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही. OBC आणि SC ST करता नियमाप्रमाणे सवलत असेल. वेतन बघा, 29,000 ते 78,640 या वेतन बँडमधलं तुमचं वेतन असेल. डिटेलमध्ये वेतन कसं असेल प्लस HR किती मिळेल तेही आपण बघणार आहोत. परंतु आता नेमकी जाहिरात कुठं आहे, पदक कुठं निघालेली आहे, परीक्षा पॅटर्न काय असेल संपूर्ण बघूया. तर चला एकदा PPT बघूया. ही बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही भरती निघाली आहे. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट सहाय्यकच्या पदाकरता 2025च्या अंतर्गत ही भरती आहे. 650 पद आहेत असिस्टंट या पदाकरता आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुमच्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे असेलच तुम्हाला. आता ही जी आपण बघितली होती मोड ऑफ ॲक्शन, ॲप्लिकेशन कधीपासून ऑनलाईन अर्ज करायचे तर 16 फेब्रुवारीपासून तुम्हाला अर्ज करायचे आहेत. 8 मार्च ही त्याची शेवटची तारीख असेल. पेमेंट कधी करायचं आहे तर तीच डेट आहे, 16 फेब्रुवारी ते 8 मार्च. तुमची जी परीक्षा असेल प्री आणि मेन, प्री असेल एप्रिल 11ला, मेन असेल जून 7ला. तर एक्झामच्या डेटसुद्धा आलेल्या आहेत. आता यामध्ये आणखी डिटेल जर जे बघायचे असतील की आपल्याला भरतीमध्ये जागा किती आहेत तर व्हॅकन्सीज बघू शकता तुम्ही आणि पूर्ण भारतभर आहेत. ते एकूण 650 आहेत. विशेष करून महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबईकरता बघा, मी हे ट्रॅक करतो, 249 जागा ह्या मुंबईकरता आहेत आणि नागपूर सेंटर आहे RBIचं, त्या ठिकाणी सुद्धा 17 जागा आहेत. म्हणजे 249 आणि 17 अशा 266 जागांचं ही महाराष्ट्राकरता स्पेशल या ठिकाणी जागा आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही मराठी ही लँग्वेज वापरून किंवा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होते त्या ठिकाणी, या अंतर्गत तुम्ही या पदांवर अर्ज करू शकता. जर तुम्हाला हिंदी चांगल्यापैकी जमत असेल, हिंदी मीडियमचे तर काही विद्यार्थी असतील महाराष्ट्रातील, तर ज्या ज्या ठिकाणी हिंदी हा विषय असेल त्या त्या ठिकाणावर तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये बऱ्याच प्रमाणात ह्या चांगल्या जागा त्या ठिकाणी निघाल्या. जर अहमदाबाद आपण बघू शकतो, गुजरात आपल्या बाजूला आहे, भोपाळ आहे MP मध्ये, ते आपण बघू शकतो. तर असे बरेच ठिकाण आहेत, तुम्ही ते टार्गेट करून त्या ठिकाणी अर्ज करायला काहीही हरकत नाही. आता बघूया पात्रता जसं बोललो आपण, भारतीय नागरिक असणे तुम्ही त्या ठिकाणी गरजेचं आहे. सोबतच तुमचा वयोगट हा 20 ते 28 वर्ष त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि नंतर जे आहे क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता 1/2/2026 म्हणजे तुम्ही 1 फेब्रुवारी 2026 या अंतर्गत बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे 50% गुणांसह. पास मार्क हवे आहेत SC ST आणि दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्याकरता. आता या ठिकाणी बऱ्याच दिलेल्या आहेत अटी शर्ती, त्या तुम्ही एकदा ही जाहिरात डिटेलमध्ये बघाल तर तुम्हाला कळेलच. आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे, जसं तुम्हाला म्हटलं प्री आणि मेन टेस्ट होणार आहे आणि पुन्हा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमच्या भाषेवर तुमचं किती प्रभुत्व आहे त्याची टेस्ट होणार आहे. प्री असेल बघा, प्रीमध्ये तुमची 100 गुणांची आणि मेन असेल त्या ठिकाणी 200 गुणांची. प्रीमध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी असे प्रश्न असतील. असे घटक मिळून तुम्हाला 100 प्रश्न असतील, 100 गुणांकरता 60 मिनिटाचा वेळ असेल. मेन एक्झाम ती सुद्धा मल्टिपल चॉईस असेल. त्या ठिकाणी 4 सब्जेक्ट असतील, 5 आहेत त्या ठिकाणी सब्जेक्ट, 200 प्रश्न 200 गुणांकरता आणि 135 मिनिटाचा तो त्या ठिकाणी वेळ असेल. या दोन्हीमधून पास झाल्यानंतर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असेल ती द्यावी लागेल आणि ती लोकल लँग्वेजमध्ये असेल. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं मराठी ही महाराष्ट्राची भाषा ठरेल, तर मराठीमध्ये तुम्हाला ती टेस्ट द्यावी लागेल. आता वेतन किती असेल, जसं तुम्हाला सांगितलं 29,900 ते 78,640 हा एवढा वेतनाचा बँड असेल. पण इन शॉर्ट तुम्हाला त्या ठिकाणी 58,514 एवढं तुमचं सुरुवातीचं वेतन असेल. प्लस 15% HRA तुम्हाला त्या ठिकाणी असेल. तर अतिशय छान वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल. पुन्हा इतर सुविधाही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. मेडिकल असेल, आणखी फेस्टिवल ॲडव्हान्स असेल, लीव फेअर कन्सेशन असेल, हाऊसिंग लोन, पर्सनल, म्हणजे खूप साऱ्या बाबी ह्या या बँकमधून तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर आता महाराष्ट्राचा विचार केला तर आपण कुठल्या झोनमध्ये आणि आपलं सेंटर परीक्षेचं कुठं असेल तर बघा, ते असेल आपलं वेस्ट झोन या अंतर्गत. तर या ठिकाणी पुणे, नागपूर, मुंबई, बेलापूर इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायला त्या ठिकाणी त्यांनी सुविधा दिलेली आहे.
आता आलं एक्झामिनेशन फीच शुल्क किती असेल तर बघा, जनरल, ओबीसी आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 450 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. SC, ST, XWPD आणि एक्स सर्व्हिसमन असतील तर त्यांना 50 रुपये अर्ज शुल्क त्या ठिकाणी भरायचं आहे. हे अर्ज शुल्क सुद्धा तुम्हाला दिलेल्या वेळेत भरणं गरजेचं असेल. अर्जाची तारीख नोट करून घ्या. 16 तारखेपासूनच या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 8 मार्च ही त्या ठिकाणी शेवटची तारीख असेल. निवड पद्धत बहुपर्यायी परीक्षा असेल. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 100 गुणांची, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा 200 गुणांची. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. फीस जसं सांगितलं, खुला आणि इकॉनॉमिकल विकास सेक्शन असेल तर 450 असेल. राखीव प्रवर्गाकरता केवळ 50 रुपये. अर्ज ऑनलाईन करायचा आहे आणि ही लिंक आहे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल www.rbi.gov.in या संकेतस्थळामार्फत. अतिशय छान पद आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायला हरकत नाही. मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट आणि छान अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा. अतिशय छान पद आहेत आणि इतरही पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो. तर तुमचीही इच्छा असेल आमच्या पॉडकास्टमध्ये येण्याची आणि तुमचं मत मांडण्याची, आम्हाला कमेंट करा. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला रिच आउट करण्याचा प्रयत्न नक्की करू. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.